नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर वांग्याचे काप ही सोपी पण टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. इकडे मी एक बाण वांगं घेतलं आहे. हळद, मिरच्याची बुकी, थोडासा गरम मसाला, मीठ आणि तांदळाचं पीठ. इथे मी वांगं ते एकदम बारीक राऊंडलमध्ये कापते. मी तिकडे पाहू शकतात, मी सुरीने त्याला पहिला वांग्याला मार्किंग करून ठेवलेलं, म्हणजे मला ते सोपं गेलं वांगं कापायला. पण ह्याची खूप गरज आहे. पातळ आपल्याला त्या चकत्या यायला पाहिजेत. आणि हो, ही रेसिपी खूपच सोपी आहे. पण मी आता मागच्या महिन्यात माझ्या मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये गेलेली, रेस्टॉरंटमध्ये गेलेली जेवायला, आणि तिकडे हे वांग्याचं काप मला अजिबात आवडले नाही. एवढं तेल होतं त्या वांग्याच्या कापमध्ये. तर ते जरी सोपी ही रेसिपी असेल ना, तरी नीट लक्ष देऊन पहा मी कशी करते ते, आणि तसंच करायचा प्रयत्न करा. तुमचे वांग्याचे काप अप्रतिम होतील. इथे आम्ही मैदा किंवा चणा बेसन वगैरे काही नाही घेतलेलं. फक्त तांदळाचं पीठ घेतलं थोडं. आणि पाहू शकता जरा सुकं सुकं दिसते, पण ते पीठमध्ये चांगलं चिकटते त्या वांग्यांना. आता इथे मी ना झटकते, ते पीठ लागलेलं आहे ना वांग्यांना तळायच्या वेळी, ते झटकून घ्या, म्हणजे ते तेलामध्ये असं पीठ पीठ नाही होत. बस एवढी सोपी आहे रेसिपी. पण ती पण कधी कधी नीट होत नाही. म्हणजे मी रेस्टॉरंटमध्ये मला नाही आवडली, तर घरी तर शक्यता आहे ना आपलं ते. आणि हा दुसरं म्हणजे ते तळताना ना एकदम हाय फ्लेमवर ठेवा. हाय फ्लेमवर का ठेवायचं? कारण नाहीतर हे वांगं आहे ना, ते सगळं तुमचं तेल ओढूनच घेईल. म्हणजे पहिल्याच म्हणजे एवढ्या मध्ये तेलामध्ये 3 वांग्याची काप असेल, सुकं दिसेल. तर म्हणून हाय फ्लेमवर ठेवा. आणि जेव्हा तुम्ही टर्न करतात ना ते वांग्याचा काप, तेव्हा स्लो करा. आणि इकडे पेपर नॅपकिननी जेवढं काढता येईल तेवढं तेल काढून घ्या, म्हणजे खाताना आपल्याला ते तेलकट नाही लागणार. नक्की करून पहा, खूप छान आहे. आणि लाईक आणि शेअरचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.